मेहंदी लावल्यानंतर तुमचे पण केस एकदम झाडूसारखे होतात का? एकदम ड्राय होतात आणि तुटतात? मग नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हे नक्की तुम्ही ट्राय करा. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, मेहंदी लावल्यामुळे खूप छान केस होतात, कलर येतो, कंडिशनिंग होते आणि एकदम केस मॅनेजेबल पण होतात. पण बघा, ज्यांच्या केसांना मेहंदी सूट होत नाही त्यांनी नेमकं काय करायचं? कारण की बघा, मेहंदी कितीही हेल्दी असली ना, तर काही जणांच्या केसांना ती एकदम झाडूसारखं बनवते, एकदम ड्राय बनवते किंवा केस तुटतात किंवा जाडसर होतात. असे भरपूर काही प्रॉब्लेम्स आहेत. तर मग हे होऊ नये याच्यासाठी नेमकं काय करायचं? तर बघा, मेहंदीच्या ऐवजी मग तुम्ही अशा प्रकारची मेहंदी नक्की ट्राय करू शकता. तर कशी बनवायची ते बघूयात. तर ज्यांच्या केसांमध्ये बघा पांढऱ्या केसांचा काहीच प्रॉब्लेम नसेल ना, तर त्यांनी एकदम खूप जास्त वेळ केसांवरती मेहंदी अजिबात ठेवायची नाही. पहिली गोष्ट ही करायची आहे. त्याच्यानंतर बघा, मेहंदी लावताना तुम्ही कोणत्याही प्रकारची मेहंदी लावा, पण ती नॅचरलच असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम अशा पूर्ण मॉइश्चर ॲड करणाऱ्या आणि एकदम सॉफ्ट केस करणाऱ्याच वस्तू ॲड करायच्या आहेत, तरच तुमचे केस अजिबात झाडूसारखे होणार नाहीत. तर बघा, मग नेमकं काय करायचं? तर हा हेअर मास्क जो आहे की नाही, तो परफेक्ट आहे त्यांच्या केसांसाठी. तर याच्यामध्ये काय करायचं आहे? हिबिस्कस फ्लावर्स, ॲलोवेराचं पान घेतलेलं आहे मी आणि फेनुग्रीक सीड्स जे रात्रभर भिजलेले मेथीदाणे आहेत. तर या 3 वस्तू ज्या आहेत की नाही, त्या कोणत्याही हेअर टाईपला खूप सॉफ्ट, स्मूथ आणि एकदम मॅनेजेबल करतात. आणि त्याच्यामध्येच मी मेहंदीची पाने जी ओलीच आहेत ती टाकलेली आहेत. याच्यापेक्षा हेल्दी हेअर पॅक केसांसाठी तर असू शकत नाही. आणि त्याच्यात खोबरेल तेल थोडंसं टाकायचं आहे, कारण की मेहंदी थोडंफार केसांना ड्राय करते आणि आपला पॅक पण जो आहे की नाही, तो हेल्दी व्हावा याच्यासाठी. तर हा परफेक्ट हेअर पॅक आहे. असाच मी व्हिडिओ तुम्हाला मागे दिलेला आहे, की जो पण मेहंदीचा आहे प्रॉपर, त्याच्यामध्ये जास्त मेहंदी आहे. इकडे हेअर मास्क आहे, हा याच्यात थोडीच मेहंदी टाकलेली आहे. एकदम केसांना थोडासा लाईट कलर, एक चमक ॲड होते, एक हेअर पॉलिशिंग झाल्यासारखं खूप सुंदर केस होतात. तर हा हेअर मास्क आहे. केसांना फक्त अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तासांपर्यंत ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर फक्त पाण्याने वॉश करायचे. 1 दिवसानंतर तुम्ही ऑइलिंग करून केस धुवा आणि खूप सुंदर केस होतात. आता बघा, हा हेअर मास्क कसा बनवला, याच्यामध्ये काय टाकलं, हे तर मी सगळं सांगितलेलंच आहे. आता खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की काही जणांचे केस थोडेसे रफ असतात, म्हणजे असतानाच ते असे जाडसर असतात. केसांचे वेगवेगळे टाईप्स असतात. कुणाकुणाचे केस बघा नॅचरलीच थोडे सिल्की असतात आणि मऊसुद्धा असतात. त्यांना तुम्ही कशीही मेहंदी लावली ना, तरी ती सूट होते. पण ज्यांचे जाडसर केस असतात, रफ असतात ना, तर त्यांच्यासाठी स्पेशली जास्त मेहंदी लावणं थोडंसं मग ड्राय करतात केस किंवा मग असे जाडसर होतात. म्हणून या गोष्टी तुम्ही आवर्जून पाळायच्या आहेत. तर मेहंदी तर केसांना लावायचीच आहे, पण ती नॅचरल असावी. तुम्ही सुट्टी मेहंदी भेटते ना, ती सुद्धा लावू शकता. VLCC हर्बल हेनाची बेस्ट आहे, नूपूर चांगली आहे, पतंजली पण चांगली आहे, किंवा मग एकदम नॅचरल पानांची मेहंदी. पण जे सांगितलं ते एकदम लक्षात ठेवायचं आहे. कमी वेळ ठेवायचे केसांवरती. केस धुण्यापूर्वी ऑइलिंग हे करायचंच आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही या ज्या वस्तू मी टाकलेल्या आहेत ना, त्या वस्तू टाकायच्याच, तरच तुमचे केस असे चमकतील पण आणि मऊ पण होतील. आणि जर तुम्ही अशी मेहंदी लावत असाल ना 1 तासापुरतीच, तर तुम्ही महिन्यातून 2 वेळा लावलं ना तरीसुद्धा चालेल, किंवा महिन्यातून एकदा लावलं तरीसुद्धा चालेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट्स बघा. कंटिन्यू 4-5 महिने करून बघा, तुम्हाला फरक जाणवेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा.